राणे आणि महाजन यांच्यामधला वाद दिवसेंदिवस चिघळताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता पुढचा अंक या वादाचा काय असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। बघूया पुढची बातमी। सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेटसची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे। पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंच्या स्टेटसमुळे पक्षात काही अलबेल नसल्याचा अर्थ काढण्यात आलाय। सुप्रिया सुळेंनी स्टेटसवर सारवासारव केली असली तरी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे स्टेटस तर नाहीये ना असं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना विचारू लागले। बघूया। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला खासदार सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा झाली। विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा झाला। या सोहळ्यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे। या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं। आईला सगळं काही माहिती असतं। माझे आई वडील कधी कधी सल्ला देतात। आईनं काहीतरी सांगितलंय जे मी रोज माझ्या मनाला सांगते। सहन करायला शिक। आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचं। त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, आपण काहीही करू शकत नाही। परिस्थिती आपल्या हातात नसते तेव्हा घट्ट व्हायचं आणि शेवट सहन करायचं। कर्तव्य करत राहायचं। आपले संस्कार कधी विसरायचे नाहीत। सुप्रिया सुळेंना याबाबत जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी स्टेटसचा विषय टाळण्याचा प्रयत्न केला। सशक्त लोकतंत्र में मन में जो आया मैंने लिख लिया। क्या है ताई के मन में क्या है? वो मेरे माँ और मेरे बीच की बात है। पवार कुटुंबात प्रतिभा पवार यांना वेगळं स्थान आहे। जेव्हा अजित पवारांनी 2.5 दिवसांचं सरकार स्थापन केलं होतं तेव्हा प्रतिभा पवारांनी त्यांना परत आणलं होतं। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी स्टेटसवर आईचा केलेला उल्लेख हा राजकीय चर्चेचा विषय झालाय। सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला विरोध नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलंय। अंतर याचा कधी विषयच येत नाही आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती, आजही होईल आणि पुढे आहेच, याच्यात काही वादच नाहीये। त्याच्यामुळे माझ्यावर किंवा दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही। आणि राजकीय लाईन की काय घ्यायची असते ती दादाला आणि मला, आम्हाला दोघांनाही, हा काय बहीण भावांचा खेळ नाही ना, आमच्या दोघांचा भातुकलीचा खेळ नाही, हा एक गंभीर विषय आहे। तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल, कारण का हा काही माझा आणि दादाचा विषय एकट्याचा नाही आहे ना। सुप्रिया सुळेंच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे। काहीतरी वेगळं द्वंद्व त्यांच्या मनात सुरू आहे। त्यांना ते बोलायचंय पण बोलता येत नाहीये। स्टेटसवर त्यांनी जे सांगितलंय त्यावरून तरी त्यांच्या मनात खूप काही साचलंय हेच अधोरेखित होतंय। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।